की अजित दादा जर सकाळी निघाले देवगिरीवरून तर सोबत कोणीच का नव्हतं. डीजीसीए म्हणते 6 माणसं होती, मृतदेह 5 सापडतात, सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही, ऐनवेळी पायलट बदलतो, काही नाही. ब्लॅक बॉक्सचा डेटा रेखाते. आम्ही म्हणलं, मी स्वतः म्हणलं की ते 5 वर्षांना द्या, आम्हाला काही घाई नाही ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे. पण तो साहिल मदन आणि यश नावाचा पायलट हा 28 जानेवारीच्या सकाळी घरून निघाल्यानंतर पुण्या ट्रॅफिक मध्ये किती वाजता अडला त्याचं सीसीटीव्ही फुटेज तर द्या. सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार. इतकं काय सोपं आहे हो. अरे अकोल्यात परवा एका कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनीला छळलं एका नराधमानं. आपल्या अकोला पोलिसांनी 300 सीसीटीव्हीचे फुटेज चेक करून तो पकडला का नाही. तो ओळखीचा पण नव्हता पण पकडला. तर सीबीआय इन्क्वायरी किंवा सीआयडी इन्क्वायरी मध्ये साधं सीसीटीव्ही फुटेज किती घरून किती. मला हे माहित आहे, मी अजितदादांसोबत रेखाताई 9 ते 10 विमान प्रवास केले. जर टेक ऑफ 8 वाजता असेल तर पायलट 6:30 वाजता असायचा. आणि पायलट 6:30 वाजता असल्यानंतर तिकडची व्हिजिबिलिटी काय आहे, तिकडं टेक ऑफ लँड करायला वातावरण सुरक्षित आहे का, हे सगळं आकलन झाल्याशिवाय दादा विमानात बसतच नव्हते. व्हीएसआर कंपनीचं नादुरुस्त विमान कसं काय आणलं गेलं. इतका मोठा नेता गेला महाराष्ट्राचा. आज जवळपास किती दिवस झाले, आज आता ते रडून नाही होणार, ते लढावं तर लागेल, फाईट तर करावं लागेल. इतक्या दिवसानंतर अजूनही सीसीटीव्ही सापडत नाही, हे तर कमाल झाली. मग आताच्या काळात हा सीसीटीव्ही सापडत नाही, त्या काळातलं काय सापडणार आहे. पण शिवाजी महाराज की जय म्हणून चालत नाही. शिवाजी महाराजांना ज्यांनी छळलं, ज्यांनी आता धर्मात त्यांना चौकटीत अडकवलेलं आहे, हे बाहेर काढावं लागल, हे सांगावं लागेल लोकांना की छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदू धर्मरक्षक म्हणून जर कोणी मिरवत असेल तर हे सापचूक आहे. महाराजांनी निर्माण केलेलं राज्य हे मराठ्यांचं राज्य नव्हतं, ते भोसलेंचं राज्य नव्हतं, ते हिंदूंचं राज्य नव्हतं, ते स्वराज्य होतं, स्वराज्य. दादांचा मृत्यू सुद्धा एक माळरानावरचं गूढ आहे. गोजूबावी माळरानावरचं गूढ म्हणजे दादांच्या मृत्यूचं. मी तुम्हाला सांगतो की दादा आज महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव सांगणारे, बाबासाहेबांचं नाव सांगणारे, शाहू महाराजांचं नाव सांगणारे, महापुरुषांचं नाव घेणारे अनेक लोक आहेत, अनेक अनेक नेते आहेत. पण तसं कृतीत वागणारा, आणि 1 महिना होईल या 28 तारखेला तसा कृतीत वागून माणसांना हळवळून सोडणारा, प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी होतं की नाही. आता रील पाहताना मोबाईलमध्ये आपण माझा आनंद हरपला गाणं म्हटल्याबरोबर दादाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसा महाराष्ट्र उभं करण्याचा संकल्प ज्या माणसाचा होता, किंवा महाराष्ट्राला शिवविचाराचा न मिळालेला मुख्यमंत्री म्हणून दादांची जी नोंद करावी वाटते, असे आदरणीय दादा महाराष्ट्रात नसणं, आणि दादांच्या इतक्या अपघाती मृत्यूनंतर सुद्धा ते घातपात आहे की ऍक्सिडेंट आहे. जर कोणी म्हणत असेल ना की अपघात आहे तर त्यानं सिद्ध करून दाखवावा, नाही तर घातपात कसा, त्याची शंका आमच्या ज्या आहेत तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. घातपात आहे की अपघात आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि इतकं झाल्यानंतरही महाराष्ट्र शांत कसा. मी सर्व आमच्या पक्षाच्या आमदारांना विनंती केली की एक पत्र प्रधानमंत्र्यांना लिहू, आपण स्वतः विमानानं जाऊ. अरे तो पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंकची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता व्हीएसआर कंपनीचा, तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का. ते एका सभेला चालले होते, त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर. त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की डीजीसीए म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग. आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहेत. हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. आमचं ते कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. कारण नुकसान हे फक्त एका पवार परिवाराचं झालेलं नाही, हे अखंड महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. 18 पगड जातीचं नेतृत्व अशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर हिरावून गेलं असेल, आणि आपण जर पेटून उठत नसू तर आपल्याला पुढची पिढी
की म्हणेल की आमचे बाप जाते शिवाजी महाराजच्या काळात असेच वागले असते का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.